बोते, गण गण गणात बोते. बसा. महाराजांनी आपल्याला पाण्याचं महत्व कसं पटवून दिलंय याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. आणि मूळचा अकोल्याचा भास्कर पाटील हा महाराजांचा निस्सीम भक्त होऊन शेगावात कसा आला ही गोष्टही सांगणार आहे. तर संकष्टीचा दिवस होता. महाराज, गण गण गणात बोते. ये बंकटा. महाराज, आज संकष्टी तुमचा उपवास आहे. उपवास सोडण्यासाठी मी घरून मोदक घेऊन आलोय, ते आपण ग्रहण करावे. ठेव. रात्री चंद्रोदयानंतर आम्ही उपवास सोडू. मी ठेवून येतो. पितांबर. जी महाराज. अरे किती वेळ वारा घालशील? वारा घालून घालून हात दुखतील तुझे. नाही महाराज, अहो तुमची सेवा करताना हात कसे काय दुखते? महाराज, अरे तू कसा आलास? आज संकष्टी तुमच्यासाठी भेटवस्तू आणल्यात. भेटवस्तू माझ्यासाठी? अरे काय चालवलात का तुम्ही? संकष्टी आणि भेटवस्तू यांचा परस्परांशी संबंध काय? आज सकाळपासून जो कोणी येतोय तो भेटवस्तू आणतोय. आम्हाला काय उपयोग अशा भेटवस्तूंचा? आमचा ठिकाण एका जागी असतो का? आज इथे उद्या तिथे. अहो महाराज, या भेटवस्तू म्हणजे तुमच्याविषयी प्रेम व्यक्त करण्याचं एक निमित्त आहे. प्रेम असं व्यक्त करतात का? आता मगाशी मी माझ्या कानाने ऐकलं, तो जणू उकिडवे महाराजांना भेटवस्तू देऊन गेला आणि पुढे जाऊन आपल्या साथीदाराला सांगत होता की महाराजांना माझी भेटवस्तू जास्त आवडणार आणि इतरांनी आणलेल्या भेटवस्तू भंकस आहेत. मग आता ही कुठली पद्धत प्रेम व्यक्त करायची? तू महाराजांना कधी काही दिलं नाहीयेस, तुला याचं महत्व काय कळणार? गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते. पितांबर. हा? अरे मगा धरण बघतीया, काय चाललंय काय तुझ्या डोसक्यात? कसला विचार करतोयस? डोळं बघ कसं इरीवाणी खोल गेल्यात. आई, या हिरीवानी खोल गेलेल्या डोळ्यात गुरुमाऊलींच्या विषयी प्रेम काटोकाट भरलंय ग, पण ते कोणाला दिसत नाही. का र? कोण काय बोललं का तुला? होय, बोललं. कोण बोललं? बोलला तो बोलला ग, त्याचं काय. पण आय जेव कोण बोलला ना ते काय खोटं नाही बोलला. अरे पण कोण काय बोललं ते सांगशील का नाही? आय, अगं महाराजांच्याकडे जे जी माणसं येतात ना भेटायला, ते काहीतरी भेटवस्तू आणतात. पण मी एकटाच असा आहे गे की ज्यानं आजपर्यंत महाराजांना काय सुद्धा भेटवस्तू दिली नाही. अरे माझ्या लेकर, तू महाराजांना भेटवस्तू कुठून देणार ना? पैका आहे का तुझ्याकडे तेवढा? रात दिस तू महाराजांची सेवा करतोय, त्यापैकी शिंपी कांबी करत नाही तू. मग तुझ्याकडे पैका येणार कुठून? आणि तू महाराजांना भेट वस्तू देणार कुठून? माझं ऐकशील लेकरा? ये बघ, महाराजांची सेवा करू नकोस असं नाही मी सांगत तुला, पण त्या बरोबरीने शिंपी कांबी करशील का नाही? करतो. हा. पण आधी महाराजांना भेटवस्तू देणार आणि मगच. आता झालं परत भेट वस्तू देणार. अरे पैका कुठून आणणार? अगं आय, भेटवस्तू द्यायला पैका कशाला खर्च करायला लागतोय ग? मग अगं देवाच्या कृपेनं माझ्या हातात ती कला आहे. आता मग मी माझ्या या हातानं महाराजांच्यासाठी एक चांगला असा शेला शिवून देतो. हा बघ आता आय, असा फक्कड शेला शिवतो का नाही, सगळी माणसं अशी बघतच बसली पाहिजेत. आणि तू महाराजांनी सांग आता, मी तू बसनी एक शेला शिवून देतो या. भोगली करा. अरे महाराजांचा असा आशीर्वाद मिळाला ना की
तुझ्या कलेचं कसं सोनं होतं या बघ. ती पण खरं आहे का आई? पण का नाही, मी महाराजांना अचानक शेला देऊन चकित करणार आहे. गुपित ठेवणार म्हण. अरे गुपित कसं राहील? महाराज आहे तिथे, त्यानं कळल्याशिवाय राहतो व्हय? अगं राहील का गुपित? पण आलं तुझं. आता कुठं घोडं अडलं? अगं आई, आता शेला शिवायचा म्हणल्यावर त्याला जरीचा काठ नको का लावायला? तेव नाही ग माझ्याकडे. वैर आता काय करायचं मग? एक काम कर लेकरा. अरे माझ्यापाशी लुगडं आहे, त्याचं काठ मी फाडून देते तुला, महाराजांसाठी शेला शिवाया. आय, तुझ्या लुगड्याचं काठ तू फाडून देणार? मग काय झालं? माझं लेकरू महाराजांसाठी शेला शिवाया निघाले, मग त्याची माय काठ फाडून देणार नाही वय? हा, मी आत्ता आणते, लाग कामाला. आई ग, आणते. गण गण गणात बोते. पितांबर, अरे लेकरा उठ की ना, दिस वर आला बघ, उठ. दिस वर आला? वय, झोप झाली नाही का तुझी? आय, अगं महाराजांच्यासाठी रात्रभर शेला शिवत बसलेलो. सकाळी कोंबडा आरवला ना, तेव्हा झोपलो बघ. शेला झाला? झाला ना शिव, एकदम फक्कड शिवलाय बघ. अरे पण मला दाखवणार की नाही? गुपितच ठेवणार आहे. दाखवणार ग, फक्त तुलाच दाखवणार. कारण महाराजांच्यासाठी शेला शिवता यावा म्हणून तू तुझ्या लुगड्याचं काठ फाडून दिलंस ग. आय, लय पुण्याचं काम केलंस बघ तू. थांब, तुला शेला दाखवतो. आलोच घेऊन. ही लपवा छपी महागात पडणार आहे बरं का. महाराज, मी तुमच्यापासून काय लपवलंय? सांगा ना महाराज. महाराज, मूषक. मूषक म्हणजे उंदीर? त्याचं काय? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अव थांबा, बाहेर ना आल्यास आणि सरळ घरात कुठं चालल्यासा? मैतावर ना आल्यासा ना? आंघोळ नाही निदान पायावर पाणी तर घ्या. पाणी हा, कुठं आणलंस? आणलं थोडस. 4 कोस पायपीट करावी लागली, तेव्हा कुठं घडाभर पाणी मिळालं बघा. आणि ती पायावर पाणी घेऊन नासाडी करायची म्हणतेस? अगं पाण्याची नासाडी करायला आपल्या काय दारातनं गंगा वाहत नाही. अव आणि माहितीच काय सांगते ग, अजून गावातनं किती निरोप येतील आणि किती माणसं मारतील सांगता येत नाही. अगं गोटभर पाण्यासाठी माणूस तडपडून मारायला लागलं या, आणि आपण अशी पाण्याची नासाडी करायची? अहो पर रीतिरिवाजाप्रमाणे मैताला जाऊन आल्यावर चुलीत घाल तुझी ती रीत म्हणे रीत. अगं तुझ्या रीतीप्रमाणे पडतोय का पाऊस? अगं पाऊस नाही म्हणून पाणी नाही, आणि पाण्याविना कसा सांभाळायचा ग तुझा रीतिरिवाज? आता काय करावं ग बाई? मला पण काय समजून असं झालं. अगं घोटभर पाण्यासाठी माणूस माणसाच्या उरावर बसायला लागलाय, गावागावात तंटा व्हायला लागलाय. आभाळाला पण सीमा नसते ग, पण गावागावात आता पाणवट्याला सीमा ठरायला लागली. आणि पायावर पाणी घेऊन तू पाण्याची नासाडी कर म्हणतेस? नाही व. आई तहान लागली, पाणी दे ना. वय ग माझ्या लेकी, देते. हा, अरे देवा, त्या कारखीने पाणी पण न म्हणतं. शेला उंदराने कुरतडला. अरे हे काय झालं रे लेकरा? आय, रात्रभर कष्ट घेतलं ग ह्याच्यासाठी, वाया गेलं. आय, आता उंदराने कुरतडलेला शेला महाराजांना भेट म्हणून कसा द्यायचा? आणि ह्या शेल्यासाठी तू तुझं काटा पदरातून लुगडं फाडलंस, ती पण वाया गेलं. लुगड्याचं नाही रे मला काय वाटत,
माझ्यापाशी आणखी बी एक लुगडं आहे. गरज पडली ना तर त्याचं काड बी मी फाडून देईन. पण आता तू काय करणार ना रेखला? आणि या शेल्याचं कापड बी आया गेलं ना. आई, महाराज माझी परीक्षा बघतात ग. पण मी महाराजांना शेला शिवून देणार म्हणजे देणार. भेगाळलेल्या जिमिनीत नांगर का फिरवताय? त्यात काय उगी होतंय? हे पण खरंय म्हणा. पाऊस कवा पण होईल हो, म्हणून का बसून चालतंय का? सांगा तुम्ही हनुमंतराव. हळू. हे आहे. अगं तू कशाला रडतीयस? रड नकोस. अगं कापडाची सोय काही कशी पण होईलच की. आणि आय उंदरांनी म्या शिवलेल्या शेल्याचं काट नाही ते कुरताडलं. ती काही कमी आहे का? आता नवा शेला शिवताना ती काट उपयोगाला येतेच की. हा, तू रडू नकोस. रडू नकोस. मी नाही रडत. चालू द्या तुझं. अरे पण म्या काय तुला मदत नाही करू शकत म्हणून वाईट वाटते. हे आय, अगं तुला करता येईल तेवढं तू केलंस ना. ते काय कमी आहे का? आता पुढं काय करायचं ना, मी करतोय ना. आणि महाराजांना शेला द्यायचं ही माझ्याच मनात आलं होतं का नाही? मग आता ते कसं जमवायचं ना ते मी जमवतो. तू रडू नकस गाय, रडू नकस. मी आलोच. अरे आता कुठं चाललंय? आलो. कापडाची व्यवस्था करून येतो. मला बघताय ना मग माझ्या लेकराकडं. आज माझा पितांबर आला नाही. पितांबर नियम चुकवणारा नाहीये, पण काहीतरी अडचण आली असेल. पितांबरची आई बरी आहे ना? मी कालच विचारलं होतं त्यांच्या तब्येतीबद्दल. देवांसमोर आणि संतांसमोर आपले भक्त हातातलं काम टाकून बसले तर देवांना आणि संतांना आनंद होणार नाही, उलट दुःखच होईल. आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवा. निघा, आपापल्या कामाना जा आणि आम्हाला आनंद द्या. गण गण गणात बोते. महाराज, ओ महाराज जरा थांबा. महाराज जरा थांबा. अहो भुई लई तापलेली आहे, पायाला चटके बसतील. खडावा महाराज. साधं मळप बी भरून आणलंय. पाऊस कसा पडेल सांग की. अहो नांगराय तर पाहिजे नव्हता. बैलाच्या पोटात पाणी बी नाही. अहो त्याला जोर बी लागणं झालाय. तू नांगर धर. लसण्याच्या जोडीला मी स्वतःला झुकतो. अहो तुम्ही नांगर वाढणार? मग काय करू म्हणते? दुसरा कुठला बैल मागून आणू? 4 पैका द्यायला लागतील. चापरीस तू नांगर धर. नाही व, तुम्हाला जमायचं नाही ते. मी सांगितलं ना तुला, तू नांगर धर. धर नांगर.
भिकाऱ्या पाणी खाली ठेव. पाणी हे निसर्गाचं देणं आहे, ते प्यायला परवानगी कशाला हवी? आलाय मोठं शहाणपण शिकवायला. अरे म्हणे निसर्गाचं देणं. अरे तुला कुठे माहित आहे थेंब थेंब पाण्यासाठी आम्हाला किती वणवण करायला लागते ती? अरे अकोला 3 वर्ष झालं दुष्काळ आहे. गुरं ढोरं माणसं पाणी पाणी करून मान टाकायला लागल्यात आणि तू सरळ मडक्याला हात लावून पाणी प्यायला लागलायस. अरे तुझ्या शेतातच गंगा आहे, मग पाण्याची चिंता कशाला करतोस? अरे तू जवळ जाऊन बघ तरी, ती गंगामाई कशी कोरडी ठक्क पडली ती. असं म्हणतोस? बर, बघू. पाहिलंस? आहे का पाण्याचा टिपूस तरी? गण गण गणात बोते. माते, तू म्हणजे जीवन देणारी संजीवनी. तूच अशी आटलीस तर तुझ्या लेकरांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं? माते, अशी निर्दयी होऊ नकोस. तुझ्या लेकरांच्या तोंडचं पाणी पिळवू नकोस. मातृधर्माचं पालन कर. या अकोलीकरांना पाण्याच्या संकटापासून दूर कर. माते पाणी दे, माते पाणी दे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मितं सन्निधे कुरु. जलेस्मितं सन्निधे कुरु. गण गण गणात बोते. 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 गण गण गणात पाणी गण गण गणात बोते. 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 गण गण गणात गण गण गणात बोते. शेगावीचे योगीराज थोर अरे बाबा नाना, अरे माझ्या विहिरीत पाणी लागलं. ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. पाणी लागलं. महाराज महाराज मला माफ करा महाराज. महाराज गण गण गणात बोते. महाराज पाणी हे जीवन आहे, त्याचा योग्य वापर करा. सद्गुरूंच्या चरणी सेवा समजून पाण्याचा आदर करा.